नाही काय असतं, आपण ज्यावेळेस एवढा मोठा संघर्ष उभा करतो त्यावेळेस हे सगळ्यांना त्यागावं लागतं. आनंद बघणं एवढी सोपी गोष्ट नसते. ही समाजाला आनंद देणं, समाजाचे लेकरं मोठे होणं, याच्यात आम्हाला आनंद होता. कुटुंब तर कुणी मोठं करू शकतं, पण समाज मोठं करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्यागावं लागल्या आणि त्या कुटुंबाला सांगितलं पण होत्या आपण की आपल्याला जी भोगायची वेळ येईल ते भोगायचं, पण आपण आणि समाजाचे लेकरं मोठे केल्याशिवाय आपण मात्र हटायचं नाही. शेवटी आता याच्यात मरणसुद्धा येऊ शकतं. मरण आलं तर समाजाला दोष द्यायचा नाही किंवा कोणाला दोष द्यायचा नाही. आपण आपल्या समाजाचं कर्तव्य समजतो. समाज आपल्यासाठी देव आहे आणि आपलं जर काही बरं वाईट जीवाचं झालं आंदोलन करताना तर समाज देव म्हणल्याच्या नंतर देवाला दोष द्यायचा नसतो. समाज आपल्यासाठी देव आहे, मायबाप आहे आणि त्या समाजासाठी कुटुंबही निर्भीड झालं. जे होईल ते होईल. मरण तर कसं येतं, अटॅक आला तरी येतं, अपघातात येतं. मग मैदानात लढून जर आलं समाजासाठी तर आपण त्याचा काय म्हणू त्याला की आपलं बलिदान आपल्या समाजासाठी गेलं, आपल्याला चांगला दर्जा मिळाला, समाजासाठी मरण आलं. त्यामुळे हटायचं कोणी नाही आहे, कोणी वाईट पण मानायचं नाही. असंही माणसाला काही होऊ शकतं आणि कुटुंबाने ती मनस्थिती केलेली होती सगळ्यात की समाज आधी मग आपलं, वाचलं तर आपलं, नाही वाचलं तर हेच. आणि आज त्याचा आनंद वाटतो त्या शब्दाचा की आपण जे ठरवलं होतं, एकतर मरून माघारी यायचं नाही तर आरक्षण घेऊन यायचं. JR घेऊन आलो. मराठ्यांना आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ पूर्ण घातला, म्हणजे 96% लढाई जिंकली. 4% लढाई राहिली फक्त. कारण एवढी मोठी लढाई इतक्या टक्क्यात कोणाचीच जिंकत नाही. 10-5% जिंकू शकतो माणूस, पण 95-96% जिंकणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्याचा आज खूप आनंद होतो की आज समाज मोठा झाला. ते म्हणले तरी आराम नाहीत करू शकत, कारण ते मला माहिती, ते म्हणतात पण करीत नाही. बऱ्याच दिवसानंतर आज दादा घरी आलेले आहेत. काय भावना तुम्हाला व्यक्त करावी लागेल? आनंद झाला, विजयाचा गुलाल उधळला ह्याचा आनंद झाला. नाही नाही, छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या पाठीशी होते आणि गणपती बाप्पाही त्यांच्या पाठीशी होते. त्यांचेच आशीर्वाद त्यांना लाभले. बरेच उपोषण दादाने केले, आता नको वाटते का उपोषण करायला? नाही, आम्ही म्हणलं तरी नाही, ते करणारच आहे. ते सांगत नाहीत, करते. चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.